अख्खा मुगापासून तयार केलेला हा प्रोटीनचे भरपूर असा नाश्त्याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कशाप्रकारे एकदम परफेक्ट बनवायचा आणि त्याबरोबर किड्सचा टिफिन बॉक्स असो किंवा नाश्ता असो दोन्हीसाठी परफेक्ट अशी ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. बनवण्यामध्ये खूप सोपी आहे आणि खाण्यामध्ये एकदम जबरदस्त असा टेस्ट याचा रेडी होणार आहे. तर चला यासाठी मी घेतलेले आहे 1.5 कप मूग, ज्याला मी रात्रभर भिजवत ठेवलेले होते. आणि या मुगाला मी वॉश करून घरून घेतलेलं होतं, त्यानंतर भिजवत ठेवलेलं होतं रात्रभर. त्यामध्ये मी टाकलेली आहे 2 हिरवी मिरची आणि 1 इंच आलं. तर आपण याला ग्राइंड करून घेऊया आणि याची पेस्ट रेडी करून घेऊया. त्यानंतर आपल्याला 1 कप पोहा घ्यायचा आहे आणि पोह्यामध्ये आपल्याला वॉश करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भिजवत ठेवून आपल्याला याला सुद्धा ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर चला पहिले आपण वॉश करून घेऊया. चांगल्या प्रकारे 2-3 वेळा मी वॉश करून घेतलेलं आहे मस्त असं. आता आपण याला सुद्धा ग्राइंड करून मिक्सरमध्ये आपण याची सुद्धा पेस्ट रेडी करून घेऊया. तर हे बघा मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला याला ग्राइंड थोडंसं पाणी टाकून मस्त अशी हे बघा अशी लिक्विडी कन्सिस्टन्सी असायला हवी. एकदम जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे. हे बघा. त्यानंतर जो पोहा आपण रेडी केलेला होता, ग्राइंड करून घेतलेला होता, तो पोहा टाकून घेतलेला आहे आणि चांगल्या प्रकारे पोह्याला सुद्धा आपण इथे मिक्स करून घेऊया. आणि पोहा मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये दुसरे इन्ग्रेडियंट सुद्धा टाकून घेऊया. तर पोहा मिक्स करून घेतलेला आहे. तर चला यामध्ये टाकूया 2 छोटे कांदे बारीक चिरलेले, एकदम बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहे. 1 टोमॅटो मध्यम साईजचा बारीक चिरलेला आणि अर्धा कॅप्सिकम मी इथे घेतलेला होता, यांनी ढोबळी मिरची त्याला सुद्धा एकदम बारीक तुकड्यामध्ये मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा टीस्पून आपण यामध्ये टाकूया रेड चिली फ्लेक्स, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि मीठ टाकून घेऊया आपण यामध्ये चवीनुसार. आणि हे सर्व मसाले टाकून आपण चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेऊया. खूप 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 टेस्टी असा हा आपला नाश्ता जो आहे ना तो रेडी होणार आहे. तर चला मिक्स करून मी घेतलेले आहे. आता तवा गरम करायला ठेवूया आणि 5 मिनिटं आपण असंच प्रकारे ठेवूया आणि 5 मिनिटानंतर आपण याला मस्त असं रेडी करून घेऊया. तवा मी गरम करायला ठेवलेला आहे. तव्यावरती तेल टाकून आता मी यामध्ये टाकणार आहे मस्त असा आपला हा जबरदस्त नाश्ता रेडी होण्यासाठी. तर चला चमच्याच्या मदतीने थोडंसं फ्लॅट करून घेऊया, म्हणजे पातळ करून घेऊया. दोन्ही मस्त असं किनारी बरोबर हे बघा चमच्याच्या मदतीने आणि अशाच प्रकारे आपण 3-4 तव्यावरती टाकून घेऊया. आणि जेव्हा आता मी मध्यम आचेवरती फ्राय करत आहे, मध्यम आचेवरतीच तुम्हाला करायचं आहे. आणि जेव्हा एका साईडने होईल तेव्हा आपण याला पलटून घेऊया. तर चला आता मी इथे पलटून घेणार आहे मस्त असं. आणि साईड आपोआप सुटते ती, कारण एकदम आपण नॉनस्टिक पॅन वापरलेला आहे तर साईड अपने आप सुट जाएगी. आणि त्यानंतर आपल्याला हे बघा मस्त असं थोडंसं तेल जे आहे ते टाकून घ्यायचं आहे इथे आणि दोन्ही साईडने मस्त असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीने थोडंसं प्रेस करून. आणि हे बघा मस्त आपले हे मुंगलेट रेडी झालेले आहे किंवा आपला हा जबरदस्त असा नाश्ता किंवा किड्स टिफिन बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर चला अशाच प्रकारे आपण जे आहे ना ते सर्व रेडी करून घेऊया. जेव्हा किनारीला बघा सोनेरी रंग आला तेव्हा पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि ही रेसिपी आता मी गरमागरम प्लेटमध्ये काढून घेत आहे. खाण्यामध्ये एकदम जबरदस्त टेस्टी आणि बनवण्यामध्ये सुद्धा खूप सोपं आहे आणि प्रोटीन्स भरपूर आहे, कारण आपण यामध्ये मुगाचा वापर केलेला आहे, भिजवलेल्या मुगाचा वापर, त्यामध्ये खूप प्रोटीन असते. तर तुम्ही सुद्धा नाश्त्यामध्ये ही रेसिपी तयार करा आणि किती कमी तेलामध्ये बघा आपण बनवलेली आहे. फ्राय वगैरे एकदम डीप फ्राय करायची काहीच गरज नाही आहे. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी.